Hello friends, electrochemistry. Electrochemistry topic basically is, for the sake of study, we can say we can divide, instead of is, we can divide into three parts. It has three parts: electrolysis, first part, which we have covered, and now galvanic cell, voltaic cell, that we are considering. And after that, one more part, conductivity related to that. Okay. आता गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपण पहिल्यांदा डायरेक्ट सेल बघितले, एक दोन एक्झाम्पल्स, आणि त्यानंतर मग आमच्या लक्षात आलं की एनी टू हाफ सेल्स, फॉर एक्झाम्पल झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, तसं कुठलाही जॉइनेड एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज मेक्स अ सेल. आणि त्या सेलचं पोटेन्शिओमेट्री मेथडनी EMF काढू शकतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, EMF वोल्टमध्ये. जसं डॅनियलचं 1.1 वोल्ट आहे स्टँडर्ड कंडिशनमध्ये, किंवा आपली बॅटरी वगैरे असते लेड नव्हे, ड्राय सेल आपण वापरतो छोटे, 1.5 वोल्ट असतात. लेड ॲक्युम्युलेटर 2.0 वोल्ट असतात. तर ते EMF ऑफ द सेल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, वी कॅन फाइंड बाय पोटेन्शिओमेट्री. मग पोटेन्शिओमेट्री मेथड 2 वे कीची, ती पूर्वी झालेली आहे, ती पुन्हा बघून घ्यायची. ओके. त्यानंतर आपण हे पण बघितलं की 2 हाफ सेल्स वेन दे आर जॉईनिड, नाही का, कुठलेही दोन, आता इथं लिहिलं आहे, कुठलेही असतील इथं 2 हाफ सेल्स, आणि आपण सध्या करताना सुरुवातीला स्टँडर्ड कंडिशनमध्ये करत आहे. कुठल्या तरी कंडिशन्स फिक्स ठेवले तर स्टँडर्डमध्ये करून बघूया. मग बाकीच्या कंडिशनसाठी काय करायचं बघूया, बघणार आपण. म्हणजे 298 केल्विन टेम्परेचर, युनिट ॲक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन म्हणायची पद्धत आहे, पण ते आपण तो बारकावा जरा बाजूला ठेवला आहे. आपण सिम्पल म्हणूया, जे काही असेल, कॉपर सल्फेट, सिल्वर नायट्रेट, नाही का, सिल्वर रॉड डिप्ड इन सिल्वर नायट्रेट, झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट, असे वेगळे वेगळे जे एक्झाम्पल्स आहेत. 1 मोलार टेम्परेचर कॉन्सन्ट्रेशन, गॅस इन्वॉल्ड असेल तर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर, त्याचं स्टँडर्ड कंडिशन्स. आणि मग आम्हाला माहिती आहे की हे कंडिशन्स स्टँडर्ड असतील, आणि जर तो हाफ सेल फिक्स असेल, म्हणजे नेचर, तर त्या हाफ सेलचा काय बरं, त्या हाफ सेलचा म्हणजेच हाफ सेल पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू काहीतरी फिक्स असणार, एवढं आम्हाला कळलं. कारण का इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड. आता हे जे मी बोलतो आहे सुरुवातीला, ते सगळं मागं झालेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, आणि ते बघितलं असेल तर इथे इंटरेस्टेड आहात. आणि इलेक्ट्रिकल डबल लेअर इन बोथ द हाफ सेल्स इज डेव्हलप्ड. मी आता इथं ते काढून वगैरे परत रिपीट करत नाही, फक्त तुम्हाला आठवण करून देतो आहे, मागचं जाऊन बघा. ओके. मग ते सगळं आपण बघितलं. हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड इन बोथ द हाफ सेल्स. मग नेचर, एकामध्ये रॉड निगेटिव्ह सोल्युशन पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्यामध्ये उलटं असणार, रॉड पॉझिटिव्ह सोल्युशन निगेटिव्ह, आणि मग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इलेक्ट्रॉन रिच टू इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि तो जो सेल असतो गॅल्व्हॅनिक सेल, द EMF ऑफ दॅट सेल वी कॅन फाइंड बाय यूजिंग पोटेन्शिओमेट्री मेथड बेस्ड ऑन पॉगेनडॉब्स. ओके. ते सगळं जे झालेलं आहे ते क्लिअर झालेलं असलं पाहिजे. ओके. आता बघा, त्यानंतर मग आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आणखी एक हाफ सेल, एक वेगळाच हाफ सेल बघितला. कुठला होता तो वेगळाच हाफ सेल? ओके. त्याला आपण नाव काय दिलं होतं? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. म्हणजे कंडिशन स्टँडर्ड, म्हणजे त्या 298 केल्विन, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन HClचं, तिथे HCl वापरले म्हणून. आणि हायड्रोजन गॅस इज पास्ड 1 ॲटमॉस्फिअर. आणि हायड्रोजन गॅस इन कॉन्टॅक्ट विथ फ्री H+ आयन्स, म्हणजे नेचर फिक्स. म्हणजे तो हाफ सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये, तो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आणि त्याचं मग कुठलंही नेचर कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, प्रेशर हे सगळे फिक्स असतील तर त्या हाफ सेलमध्ये त्याचा जो सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, हाफ सेल पोटेन्शियल आहे, म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर आहे, तो फिक्स असतो. आणि तो SiCच्या केसमध्ये एवढा निग्लिजिबल आहे की त्याला आम्ही काय केलं, आर्बिट्ररीली, नाही का, इलेक्ट्रोड पोटेन्शियल SHE
हाफ सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0.0 वोल्ट. आता आपण अजून त्यातले बारकावे बघणार आहे म्हणून इलेक्ट्रोड पोटेन्शियलला फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणण्यामध्ये पण त्रुटी आहेत. म्हणजे आयदर इट शुड बी स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, पण तिथपर्यंत आपण अजून आलो नाही. सध्या आम्हाला इलेक्ट्रिकल डबल लेअर असतो म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतो, तो कंडिशन्स फिक्स असतील, म्हणजे स्टँडर्डच असायला पाहिजे असं नाहीत, आपण कुठल्या तरी फिक्स असतील तर स्टँडर्ड ठेवूया. म्हणून त्या कंडिशन्स आणि नेचर फिक्स असेल तर इलेक्ट्रिकल डबल लेअरचे मॅग्निट्यूड म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये असल्यामुळं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काहीतरी व्हॅल्यू फिक्स असणार वोल्टमध्ये. ओके, इथंपर्यंत आलो. आणि मग आपण सेलचा EMF काढू शकतो, कुठलेही सेल्स असतील, एनी 2 हाफ सेल्स वेन वी जॉईन बाय युजिंग पोटेन्शिओमेट्री मेथड, ते बघितलं. पण आम्हाला लक्षात आलं की त्या हाफ सेलचा जर हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये असेल तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जर काढता आला तर बरं होईल. बट दॅट इज नॉट पॉसिबल, कारण का आम्हाला माहिती आहे की सेलचा EMF पोटेन्शिओमेट्री मेथड 2 वे कीवाली काढू शकतो. कारण का इन बोथ द हाफ सेल्स, म्हणजे इथं जर रॉड निगेटिव्ह सोल्युशन पॉझिटिव्ह असेल तर इथं रॉड पॉझिटिव्ह सोल्युशन निगेटिव्ह, डॅनियल सेल आठवा. तर इन बोथ द हाफ सेल पोटेन्शियल्स आर डेव्हलप्ड, नेचर अपोजिट आहे. एका हाफ सेलमध्ये ऑक्सिडेशन झालं तर दुसऱ्या हाफ सेलमध्ये रिडक्शन, ओव्हरऑल रेडॉक्स. सेलचं EMF काढू शकतो पोटेन्शिओमेट्री मेथडनी, पण त्या हाफ सेलचं सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा हाफ सेल पोटेन्शियल वी कॅनॉट एक्सपेरिमेंटली फाइंड आउट. म्हणून आम्ही एक काहीतरी नवीन कन्सेप्ट घेऊन आलो, आयडिया म्हणूया आपण, आणि हा इलेक्ट्रोड हाफ सेल डिझाईन केला. जसा झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट, कॉपर रॉड डिप्ड इन कॉपर सल्फेट, सिल्वर वायर डिप्ड इन सिल्वर नायट्रेट, म्हणजेच मेटल इन कॉन्टॅक्ट विथ इट्स फ्री आयन्स असतो, तसा हा काय आहे शेवटी, नाहीतरी हा शेवटी काय आहे नाहीतरी. तर H2 गॅस आणि H+ आयन्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम आहे, H+ आयन्स थ्रू HCl नाही का, आणि ते बॅलन्स पण केलं होतं. H2 गॅस, जसं झिंक रॉड इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन आयन्स Zn+2, कॉपर रॉड इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन आयन्स +2 कॉपर, तसं सिल्वर रॉड इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन फ्री आयन्स Ag+ आयन्स NO3 मधले, तसं H2 इन इक्विलिब्रियम विथ H+ आयन्स, असा हा हाफ सेल बनवला. मग हाफ सेल आहे म्हटल्यानंतर तिथं वेन कपल्ड विथ अनदर हाफ सेल इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होणार. दोन्ही हाफ सेलमध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप झाले की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो, हे मी पूर्वी बघितलेलं आहे. ते याला पण लागू आहे. फक्त हाच का घेतला असा गॅसवाला आणि ते कालचे प्रिव्हियस लेक्चर म्हणूया. ओके, म्हणजे तुम्ही बघताना तुमच्यासाठी तुम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी एक पण बघू शकता. मी ते शूट करताना काल केलं होतं म्हणून ठीक आहे, असू दे. तुम्हाला काय माहीत तारीखाची वगैरे शूट केलेली. तर ही रिॲक्शन टेकिंग प्लेस ॲट द इलेक्ट्रोड, म्हणजे आता तो गॅस हायड्रोजन गॅस त्या प्लॅटिनाइज, मी आता डायग्रामवर काढत नाही, टाळतो, कारण पुढच्या पॉईंटकडे जायचं आहे. ते झालेलं आहे, ते हे सांगितलेलं ऐकून परत मागचं लेक्चर तुम्ही बघायचं आहे. ओके, आणि तुमच्याकडे ती सोय आहे म्हणून रुटीन लाईव्ह क्लासमध्ये एक्सप्लेन करताना ते एक्सप्लेन करून पुसून झालेलं असतं, त्यामुळे ते परत काढून दाखवायला लागतं. आणि इथंही दाखवायला हरकत नाही, टाईम फॅक्टर आहे आणि झालं आहे म्हणून, पण तरी निदान सांगतो आहे. आणि सांगितलेलं ऐकून पुन्हा मागचं लेक्चर बघायचं आणि परत इथे यायचं. अँड देन दिस यू शूड कम्प्लीट. अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला कमांड येईल आणि MCQ सोपे जातील. हे लक्षात घ्या, पहिला MCQ सोपे जाण्यासाठीच चाललं आहे. ओके, तर याचे असं केल्यानंतर H2 गॅस त्या कंडिशन्स, तर मी सांगितलं की जो काही स्लाईट फॉरवर्ड म्हणजेच ऑक्सिडेशनकडे म्हणून एवढी स्लाईट आहे ती फॉरवर्ड आणि इक्विलिब्रियम येतो की इट्स व्हॅल्यू इज व्हेरी क्लोज टू 0, म्हणून 0 वोल्ट त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0.0 वोल्ट म्हटलेलं आहे. तसं केल्यामुळं काय होईल फायदा ते आता बघूया. प्रिव्हियस लेक्चरला तिथंपर्यंत येऊन थांबलो होतो. ओके, आता मी काय करतो एक्सपेरिमेंट, जसं एनी 2 हाफ सेल्स आय कॅन जॉइन, तसं एक हायड्रोजन इलेक्ट्रोड स्टँडर्ड कंडिशनमध्ये, त्याला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, म्हणजे इथून पुढे मी
स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा SHE असं म्हणणार. तो पण एक हाफ सेल आहे. मग मी झिंक हाफ सेल घेतला आणि SHE घेतला स्टँडर्ड कंडिशनमध्ये. मुद्दाम सर्व आता सगळं आपण स्टँडर्ड कंडिशनमध्ये सध्या करूया. आणि बऱ्यापैकी पार्ट पुढे गेल्यानंतर मग कंडिशन्स इफ दे आर नॉट स्टँडर्ड देन वॉट, तर त्यावेळेला उत्तर त्यावेळेला देणं जरा सोयीचं आहे, कारण एका कंडिशनमध्ये कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला समजून घेणं आणि मला सांगणं दोन्ही अर्थाने सोयीचं याच टॉपिकमध्ये. ओके, 2-4 लेक्चरमध्ये. तर एनी टू हाफ सेल्स तर मी SHE घेतला आणि झिंक हाफ सेल घेतलं आणि मग रिप्रेझेंटेटिव्ह काढतो डायग्रॅम. जॉईंट एक्सटर्नली बाय वायर गॅलॉनोमीटर आणि सॉल्ब्रिज पूर्ण काढत नाही, रिप्रेझेंटेटिव्ह काढतो आणि इंटरनली बाय सॉल्ब्रिज. तर सेल झाला. बट वेन झिंक हाफ सेल अँड SHE स्टँडर्ड कंडिशनमध्ये. ओके, स्टँडर्ड हे फिक्सच आहे, इथे एकदा लिहूनच टाकतो स्टँडर्ड. ओके, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं झालेलं आहे आमच्या लक्षात आलं. बरं, ते आम्हाला एक्सप्लेन करता येतं, मागं जसं केलं होतं तसं एक्सप्लेन करता येतं. कसं एक्सप्लेन करता येतं? झिंक रॉड जर तुम्ही डायरेक्ट HClमध्ये डीप केलं, झिंक रॉड HClमध्ये डीप केलं, समजा HCl घेतला. आता आपण HCl वापरतो म्हणून HCl फ्री H+ आयन्स देणारा दुसरा पण चालू शकतो, फ्री H+ आयन्स. आणि त्याच्यामध्ये जर डायरेक्ट झिंक रॉड टाकला झिंक, तर झिंक प्लस HCl बॅलन्स करण्यासाठी झिंक गिव्स 2 इलेक्ट्रॉन्स, त्यामुळं मी डायरेक्ट असं लिहिलं. ओके, बघा आता ही रिॲक्शन एक झालेले मुद्दे सोयीसाठी पुन्हा रिपीट करताना बारीक बारीक लिहितो आहे. झिंक चेंजेस टू Zn+2 आणि HClमधले H+ आयन्स दे चेंज टू H2. मग त्याचे Cl- आयन्स इथं काउंटर आयन्स आहेतच, ZnCl2 लिहित नाही मी, म्हणजे HCl ट्वाईस लिहिले म्हणजेच ते फ्री H+ आयन्स फ्रॉम HCl म्हणजे ट्वाईस H+ आयन्स आणि झिंकमध्ये रिॲक्शन झाली. ही स्पॉन्टेनियस आहे. H2 गॅस लिबरेट होतो, आम्हाला कळतं लगेच. पण तेच उलटं करा, झिंक सल्फेटमध्ये H2 गॅस पास करा, हे असं काही होत नाही. याचा अर्थ ही स्पॉन्टेनियस रेडॉक्स आहे. म्हणजे झिंक टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज्ड इज मोर दॅन H2 आणि त्यामुळे झिंक एलिमेंटल फॉर्म मेटल गेट्स ऑक्सिडाइज्ड आणि फ्री H+ आयन्स या सोल्युशनमध्ये ते रिड्यूस होतात H2 गॅस. तर ही स्पॉन्टेनियस रेडॉक्स आहे. प्लस इन्स्ट्रुमेंटल मेथडनी पण ते फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनची डायरेक्शन काढता येते, त्यामुळे हे बरोबर आहे. याचा अर्थ इथं रॉड त्या मोमेंटला झिंक गेट्स ऑक्सिडाइज्ड, झिंक Zn+2 फॉर्ममध्ये खाली आला, त्यामुळं त्या मोमेंटला इथं इलेक्ट्रॉन रीच आणि मग Zn+2 खाली आला म्हणजे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह सोल्युशन, पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्या मोमेंटला H+ आयन्स नाही का, हा इथं हे रिप्रेझेंटेटिव्ह HCl काढले बरं का. ती डायग्रॅम आपल्याला माहिती आहे, तो असा नाही का, मग ते असं असतं. मग H2 गॅस पास करायचा. ओके, ती वायर प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट ऑन तर H2 गॅस पास केला की ॲट 1 atmosphere इट विल गेट सॅच्युरेटेड. आणि त्यावेळेला मग टेम्परेचर प्रेशर सगळं कॉन्स्टंट असेल तर व्हॉट अमाऊंट विल गेट ॲडसॉर्ब्ड. हायड्रोजन इथं किती ॲडसॉर्ब होणार ते फिक्स आहे. मग हायड्रोजन अमाऊंट किती ॲडसॉर्ब होणार ते फिक्स आहे. बाजूला फ्री H+ आयन्स HClमधले कॉन्सन्ट्रेशन ते फिक्स आहे. स्टँडर्ड कंडिशन्स म्हटल्यानंतर इकडं H2 जसं झिंक रॉड असतो तसा एक H2 रॉडसारखंच काम करायला लागेल या परिस्थितीमध्ये. हे 1 atmosphere प्रेशर, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन सगळा विचार करता त्याचा इक्विलिब्रियम इथं पण लिहिला आहे. त्यामुळे तो एक मग आता तो प्रत्येक वेळेला ही डायग्रॅम काढत नाही एक्सप्लेन करताना, एकदा आपल्याला हे समजलं आहे. म्हणजे तो ॲज इफ H2 रॉड इज डीप्ड इन सोल्युशन ऑफ फ्री H+ आयन्स असं असल्यासारखं. ओके, फक्त तो रॉड फॉर्ममध्ये त्याला ती कॅपॅसिटी यावी म्हणून हे सगळी अरेंजमेंट, गॅस, प्लॅटिनम प्लेट वगैरे म्हणजे. आणि म्हणून इथून पुढच्या चर्चेमध्ये SHEचं असं पूर्ण डायग्रॅम प्रत्येक वेळेला काढणार नाही. तो हाफ सेल आहे. इलेक्ट्रिकल डबल लेअर विल बी डेव्हलप्ड वेन कपल्ड विथ एनी अदर हाफ सेल, झिंक हाफ सेल, सिल्वर हाफ सेल, कॉपर हाफ सेल आणि कुठला असेल. ओके, तर तो हाफ सेल आहे, त्याची अरेंजमेंट वगैरे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर ते आता प्रत्येक वेळेला असं काढणार नाही. शेवटी अल्टिमेटली काय आहे तो, जसं झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, सिल्वर हाफ सेल किंवा आणखी कुठले मॅग्नेशियम हाफ सेल वगैरे वगैरे आणखी वेगळे हाफ सेल फ्युचरमध्ये बघणार आहोत. तसंच H2 हाफ सेल, H2 इज इन इक्विलिब्रियम विथ H+ आयन्स. आणि त्यामुळं मग SHE म्हटलं की तुम्ही ते ओळखायचं, म्हणजे हे आहे त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम काढलेली आहे. ओके,
पहिली गोष्ट. बट वेन याच्यावरून कळलं की स्पॉन्टेनियस, मी थोडक्यात सांगितलं कारण या टाईपचं डिस्कशन पूर्वी झालेलं आहे. वेन सच टाईप ऑफ रिॲक्शन टेक्स प्लेस, झिंक रिॲक्ट विथ H+, म्हणजे ती स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन आहे. आणि त्याच्यावरून आम्हाला कळलं, आणि ही डायग्रॅम झालेली आहे, आता मी ते काढून टाकतो, की त्याच्यावरून आम्हाला कळलं की वेन दीज 2 हाफ सेल्स आर जॉईंड, झिंक हाफ सेल अँड SHE, स्टँडर्ड कंडिशन मी पहिला सांगितलं, इथे लिहूनच टाकलं. तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम झिंक रॉड टू SHE, म्हणजे इथं हायड्रोजन प्लॅटिनम प्लेट SHE. ओके, म्हणजे मग त्या मोमेंटला तो प्लॅटिनम प्लेट आणि ती वायर आहे ती पॉझिटिव्ह. ओके, H+ फ्रॉम सोल्युशन रिड्यूस झाले, म्हणजे Cl- शिल्लक राहणार, म्हणजे ते निगेटिव्ह. SHE रिप्रेझेंटेटिव्ह, इथे मग अशी डायग्राम काढली होती प्रिव्हियस लेक्चर, परत जाऊन बघा. असं झालं म्हणजे SHE वेन इट इज कपल्ड विथ झिंक हाफ सेल, तर तो पण एक सेल आहे. मग या सेलचा EMF काढू शकतो आपण, या सेलचा EMF काढू शकतो आपण. कसं? बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री मेथड, 2 वे की. एकदा तो एस सर्किटमध्ये आणायचा, नल पॉईंट नाही का, डी आला तो AD डिस्टन्स, नंतर X म्हणजे हा सर्किटमध्ये आणायचा नल पॉईंट, आणि ते AD फ्रँक असं आलं. आणि मग दिस 2 लेन्स आर नोन, याच्या EMF माहिती आहे, मग याचं मिळालं. सो EMF ऑफ दिस सेल वी कॅन फाइंड बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री. जसं कुठलाही सेलचं काढू शकतो, गॅल्व्हॅनिक सेल विच इज फाउंड बाय कपलिंग एनी 2 हाफ सेल्स. तो बाय पोटेन्शियोमेट्री मेथड बाय पोटेन्शियोमेट्री EMF आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये असल्यामुळं EMF स्टँडर्ड EMF असं म्हणायचं. EMF ओके, पूर्ण लिहित नाही मी आता इथं, ठीक आहे, इथं थोडक्यात लिहिता येईल. स्टँडर्ड ओके, शॉर्ट फॉर्म लिहितो. स्टँडर्ड EMF या सेलचा, तर तो किती आला, तर तो 0.76 वोल्ट आला. तर EMF हा अल्टिमेटली पॉझिटिव्हच येतो, त्यामुळं पॉझिटिव्ह लिहायची गरज नसते. 0.76 वोल्ट आला एक्सपेरिमेंटली आला. ओके, ठीक आहे. त्यानंतर आणखी एक एक्सपेरिमेंट केला आम्ही, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, जी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डायग्राम बघितली होती, इथे थोडक्यात मगाशी सांगितलं. म्हणजे अल्टिमेटली तो H2 इज इन इक्विलिब्रियम विथ फ्री H+, तो पण एक हाफ सेलसारखं काम करतो त्या कंडिशनमध्ये. H2 गॅस, फ्री H+, फ्रॉम HCl, आणि कंडिशन्स त्याच्या फिक्स असतील तर त्याचं हाफ सेल पोटेन्शियल, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल आम्ही फिक्स केलं आहे 0.0 वोल्ट. ते आम्हाला माहिती आहे, डोक्यात आहे. पण तो पण एक हाफ सेल आहे, म्हणजे एवढं कळलं. मग तो हाफ सेल आता कॉपर हाफ सेलबरोबर जॉईन केला, आणि कॉपर हाफ सेलबरोबर जॉईंट एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ब्रिज रिप्रेझेंटेटिव्ह असं काढतो. तर सेल झाला. आणि आता मात्र काय लक्षात आलं की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स SHE, तिची डायग्राम आहे ती रिप्रेझेंटेटिव्ह काढले आपण बीकर नेहमीसारखं. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम SHE म्हणजे हायड्रोजन इलेक्ट्रोड स्टँडर्ड कंडिशनमधले, तिकडून कॉपर हाफ सेलकडे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन अशी झालेली आहे. याचा अर्थ इकडं त्या मोमेंटला इकडं हा दिस रॉड म्हणजे ते प्लॅटिनम प्लेट, त्याला ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन रिच, सोल्युशन पॉझिटिव्ह, H2चे H+ होणार ना, जर इथं तो ॲनोड म्हणून काम करतो आहे नाही का. मग डॅनियल सेलचं पुन्हा आठवायचं, त्याचा समजून घ्यायचं, मग हे समजतं. ओके, एक रेफरन्सला ठेवायचं सोपं नेहमीचं. हा कॅथोड, तसं इकडं हा ॲनोड, झिंक रॉडने ॲनोड म्हणून काम केलेलं आहे नाही का, हा कॅथोड म्हणून काम केलेलं आहे. आता दोन्हीचे हाफ सेल रिॲक्शन सेपरेटली परत शिकायचे आहेत. ओके, सध्या मला काहीतरी एक पॉईंट पुढचा क्लिअर करायचा आहे, म्हणून परत एवढी बॅकग्राऊंड, एवढी चर्चा. आणि हे फार महत्त्वाची आहे. आत्ता थोडा वेळ लावला तरी MCQच्या वेळेला, न्यूमेरिकलच्या वेळेला मग असा स्पीड वाढतो, म्हणजे काय बोलायचं काम नाही. ओके, तुमचा स्पीड वाढणार. इकडं मात्र उलटं झालेलं आहे की वेन SHE अँड कॉपर हाफ सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये वेन कपल्ड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, याचा अर्थ त्या मोमेंटला दिस बिकम्स इलेक्ट्रिकल डबल लेअर इकडेही तिकडेही. फक्त सिन्स दिस वर्क्स ॲज ॲनोड अँड दिस वर्क्स ॲज कॅथोड, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम तो नाही का
प्लॅटिनम प्लेट, प्लॅटिनम वायर, म्हणजे तिकडून त्या प्लॅटिनमच्या प्लेटकडून कॉपर प्लेटकडे, आणि देअरफॉर दिस वर्क्स ॲज ॲनोड असं झालं. आणि त्यामुळं मग इथं झालं पॉझिटिव्ह. कॉपर आयन्स इन द सोल्युशन एक्सेप्ट. ओके, आता हे पुन्हा अशाच पद्धतीने चेक करता येईल. इथं मग अशी मी दाखवलं होतं की हे कसं काय, कशावरून. एक तर देर आर व्हेरियस मेथड्स वी कॅन चेक. तर कॉपर विथ फ्री H+ आयन्स रिॲक्ट, नाही का. H2 गॅस वेन पास थ्रू, म्हणजे कुठली स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन आहे ते H2 गॅसेसवाला वेन रिॲक्टेड विथ +2 कॉपर. ओके, तर कॉपर +2चं कॉपर झालेलं आहे, म्हणजे रिडक्शन, आणि H2 गॅस गेट्स कन्वर्टेड टू H+ असं झालेलं आहे त्या कंडिशनमध्ये. स्टँडर्ड कंडिशन आणि त्याच्या आसपासच्या कंडिशनला पण उलटं होत नाही. ओके, तुम्ही HCl सोल्युशनमध्ये जसं तिकडं झिंक रॉड वॉज डीप्ड इन HCl, तसं कॉपर रॉड किंवा कॉपर वायर HClमध्ये डीप करा. एका व्हेरी व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन वगैरे, तिथं वेगळी गोष्ट आहे. इलेक्ट्रोप्लेटिंगच्या वेळेला मी बोललो होतो, तिथं वेगळी गोष्ट आहे. आता त्याचे कारण पण आपल्याला या सगळ्या अभ्यासावरून पुढं जेव्हा EMF सिरीज 1-2 लेक्चरमध्ये जाणार आपण, त्यावेळेला ते क्लिअर होईल. कॉपर रॉड HClमध्ये, म्हणजे इथं 1 मोलारवाला HCl 298 केल्विन या कंडिशनमध्ये, कॉपर रॉड किंवा कॉपर वायर डीप्ड इन HCl अंडर दिस कंडिशन्स, दिस रिॲक्शन उलटी अशी, इट विल नॉट टेक प्लेस. ही स्पॉन्टेनियस आहे. मग याला मॅच होण्यास दोन्ही हाफ सेल जॉईन केल्यानंतर याला करस्पॉन्डिंग रिॲक्शन होणार, याला मॅच होणारा ॲनोड कॅथोड असणार, जो आपण डॅनियलपासून अभ्यास सुरू केला होता, अनेक एक्झाम्पल्स. आणि म्हणून मग असं झालं. मग याचा पण EMF काढला. मग हे परत पोटेन्शियोमेट्री मेथडमध्ये पॅरललमध्ये जोडले, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता इथं हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, तो पॅरललमध्ये जोडला. आता पोटेन्शियोमेट्री म्हटलं की मी जरी नाही सांगितलं तर तुम्ही मागचं लेक्चर आणि ती डायग्रॅम नोट्समधली बघायची. ओके, त्यानिमित्ताने रिव्हिजन मागचं परत. आणि तो किती आला, जसं इथं मी सांगितलं होतं की बाय पोटेन्शियोमेट्री, बाय युजिंग पोटेन्शियोमेट्री, त्या मेथडला पोटेन्शियोमेट्री काय झालं, स्टँडर्ड EMF म्हणजेच स्टँडर्ड EMF असं लिहितात, किंवा तो पूर्ण. आता एनी टू हाफ सेल्स वेन वी जॉईन एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, तर EMF म्हणायच्या ऐवजी ई सेल म्हणतात. ई सेल दोन्ही पण वापरतात, EMF म्हणा किंवा ई सेल म्हणा. स्टँडर्ड कंडिशन असेल तर इकडं रिप्रेझेंटेटिव्ह इथं असं 0 काढतात. ओके, येस. तर E0 सेल, तर EMF स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू 0.76, किंवा E0 सेल इज इक्वल टू 0.76 वोल्ट असं लिहिलं तरी चालतं, माहीत असावं. सेलचा EMF बरं का. आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये असल्यामुळे हे रिप्रेझेंटेटिव्ह E0 सेल म्हणा किंवा स्टँडर्ड EMF म्हणा, दोन्ही पण चालेल. दोन्हीची माहिती पाहिजे, दोन्हीची सवय करून घ्या. म्हणजेच स्टँडर्ड EMF ऑफ दिस सेल तो काढला बाय पोटेन्शियोमेट्री मेथड. तो किती आला, तर 0. मी राऊंड फिगरमध्ये लिहितो सोयीसाठी, 0.338 वगैरे असं, 0.34 वोल्ट. किंवाच लिहिताना EMF ऑफ सेल म्हणजेच ई सेल, इथं सेल लिहिलं की EMF ऑफ सेल बरं का, इलेक्ट्रोड पोटेन्शियल नव्हे, हाफ सेल पोटेन्शियल. सेल हे म्हटलं की बोथ हाफ सेल्स आर जॉईंट, कपल्ड, आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये असल्यामुळे E0 सेल याचा 0.34 वोल्ट. हा एक्सपेरिमेंटली आला. हा एक्सपेरिमेंटली जरी आला तरी स्टँडर्ड त्यातल्या एका हाफ सेलचं SHEचं, मग या केसमध्ये असू दे किंवा त्या केसमध्ये असू दे, त्यातल्या एका हाफ सेलचं स्टँडर्ड कंडिशनमध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर स्टँडर्ड कंडिशनमध्ये इट्स व्हॅल्यू इज फिक्स टू 0. आता याचा वापर करूया. समजलं का? बघा टप्प्याटप्प्याने कुठं चाललो आहे. त्याच गोष्टीमध्ये थोडा बदल करत चाललो आहे. त्यामुळे मागचं कवर करत आलात किंवा पुढचं वाचताना जरा परत मागचं रिवाईज केलं की मग सगळे पुढचे लेक्चर्स आणि मागचे लेक्चर्स मिळून असं एकच वाटायला लागतं. थोडा बदल, कंटिन्युअस प्रोसेस. त्या अर्थाने प्रत्येक पॉईंट वेगळा असा वाटायला नाही पाहिजे अभ्यास तसा असेल तर. तोपर्यंत आणखी एक गोष्ट बघा,
ते इक्वेशन सांगणार आहे. त्याच्यासाठी मी काय करतो, पुन्हा तिकडे जातो, आपलं नेहमीच एक्झाम्पल. मग ते थोडक्यात असं बारीक लिहिलं तरी कळेल तुम्हाला, कारण पुन्हा झालेलं आहे. पुन्हा डॅनियल, म्हणजे समजून घेताना एखादी गोष्ट रेफरन्सला ओळखीचा घेतला की बरं पडतं. म्हणजे झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, स्टँडर्ड कंडिशन्स म्हणजेच 298 केल्विन 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. ओके. मग झिंक जॉईन टू कॉपर एक्सटर्नली इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. आणि याचा पण EMF पोटेन्शियोमेट्री मेथडनी काढला. तो स्टँडर्ड कंडिशनमध्ये काढला तर तो E0 सेल किंवा EMF स्टँडर्ड 1.1 वोल्ट आलेलं आहे. ते ठीक आहे. पण इथं आम्हाला काय लक्षात आलेलं आहे, स्टँडर्ड कंडिशनमध्ये झिंक हाफ सेल वेन कपल्ड विथ कॉपर हाफ सेल, झिंक हाफ सेलवरती इट वर्क्स ॲज ॲनोड. म्हणजे रॉड त्या मोमेंटला जॉईन केल्या रॉड इलेक्ट्रॉन रिच, सोल्युशन इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि इकडे नेमकं उलटं, कॉपर रॉड इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर आयन्स, इलेक्ट्रोड किंवा रॉड म्हणूया, कॉपर रॉड इलेक्ट्रॉन डिफिशियंट, सोल्युशन इलेक्ट्रॉन रिच असं झालं होतं. आणि त्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं झालं होतं. हे माहिती आहे मला. मग आता याच्यावरून काय होतं बघा, की म्हणजे इथं इलेक्ट्रॉन रिलीज होणार आहेत आणि इथं एक्सेप्ट होणार आहेत, इथं रिलीज होणार आहेत आणि इथं एक्सेप्ट होणार आहेत. तर EMF ऑफ अ सेलचं इक्वेशन पहिल्यांदा लिहितो आणि मग ते एक्सप्लेन करतो ते कसं काय बरोबर आहे इक्वेशन असं. तर EMF ऑफ अ सेल, ई सेल, मग स्टँडर्ड कंडिशनमध्ये असेल तर E0 सेल आपण ते लिहू. ठीक आहे. बघा, ई सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन पोटेन्शियल. बघा, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ऑक्स बारीक लिहिलं, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड. त्या दोन्हीमधला एक ॲनोड असतो आणि एक कॅथोड असतो. टू हाफ सेल्स वेन वी जॉईन, वन हाफ सेल ॲट वन हाफ सेल ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन. जसं झिंकचं Zn+2 होतात आणि कॉपर हाफ सेलमध्ये कॉपर +2 गेट्स रिड्यूस्ड. समजलं. झिंक हाफ सेल ॲनोड आहे, मग त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस जो ॲनोड म्हणून काम करतो त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड द वन विच वर्क्स ॲज कॅथोड त्याचं रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजेच तो मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल. तर जो ॲनोड म्हणून काम करतो त्याचा इलेक्ट्रिकल डबल लेअरचा ऑक्सिडाईज होण्याची तो मॅग्निट्यूड, आणि जो कॅथोड म्हणून काम करतो पुन्हा त्या जुन्या भाषेत त्याचा रिड्यूस होण्याची मॅग्निट्यूड इलेक्ट्रिकल डबल लेअर. म्हणजेच आता इलेक्ट्रिकल डबल लेअरच आहे पण ते कुठल्या भाषेत वापरायचं ठरलं आहे, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्यामुळे इलेक्ट्रोड पोटेन्शियल जेव्हा म्हणतो तेव्हा ते सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजेच वेन आय से इलेक्ट्रोड पोटेन्शियल देन ऑटोमॅटिकली इट मीन्स दॅट इट इज हाफ सेल पोटेन्शियल. आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो. ओके. तर बेसिक इक्वेशन काय आहे, तर ई सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड अँड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. म्हणजेच आपल्याला जर डॅनियल सेलला लागू करायचं झालं तर डॅनियल सेल पुन्हा झाला आहे, त्यामुळे इथं रिप्रेझेंटेटिव्ह काढला मागं झालेला आहे तो, तुम्हाला पटकन कळलं पाहिजे. मग आपण या सेलला ते लागू करणार सगळं. तर तिकडं काय होणार बरं, त्या सेलचा EMF जो आम्हाला पोटेन्शियोमेट्री मेथडनी कळलेला आहे 1.1 वोल्ट आहे, तो जो काय असेल या केसमध्ये इन स्टँडर्ड कंडिशन, अंडर स्टँडर्ड कंडिशन इट इज 1.1 वोल्ट. तर या केसमध्ये काय होईल, डॅनियल सेलचा ई सेल, आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये काढला असेल तर ई सेलच्या ऐवजी मग मी काय लिहिणार इथं E0 सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड. बघा रिपीट करतो, प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. आता इथे ॲनोड म्हणजे या स्पेसिफिक केसमध्ये डॅनियलच्या नाही का, डॅनियल सेल, झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये जॉईन केलं डॅनियल सेल. तर असं इक्वेशन झालं. आता असं इक्वेशन मी डायरेक्ट लिहिलं पहिल्यांदा असं लिहिलं आणि तेच एका केससाठी म्हणजे परत स्टँडर्ड कंडिशनमध्ये लिहिलं तेच. आणि ते जर या केसला लागू करायचं असेल डॅनियलला तर तेच कसं लिहिता येईल बरं, बघा E0 सेल हे जनरल इक्वेशन, अंडर स्टँडर्ड कंडिशन तेच इक्वेशन, स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ऐका मी काय म्हणतो आहे का, ते शब्द आणि ती टर्मिनॉलॉजी पुन्हा तुम्ही ऐकणार आहात, लिहिणार आहात, क्वेश्चनमध्ये वाचणार आहात. स्टँडर्ड EMF ऑफ सेल पहिलं इक्वेशन पुन्हा बघा, सोपं असलं तरी रिपीट करतो. EMF ऑफ अ सेल त्यालाच ई सेल म्हटलं आहे. मग ई सेल लिहिलं तर ई सेल म्हटलं तर हरकत नाही, पुढं म्हणणारच आहे पण सवय होऊ दे. EMF ऑफ सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. म्हणजे एका हाफ सेलमध्ये ऑक्सिडेशन होणार जसं झिंक हाफ सेलमध्ये डॅनियलमध्ये,
त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड द हाफ सेल वेअर रिडक्शन टेक्स प्लेस रिडक्शन पोटेन्शियल. आणि हे जर स्टँडर्ड कंडिशनमध्ये करत असेल आपण, म्हणजे सध्या करतो आहे, तर स्टँडर्ड EMF ऑफ सेल म्हणजेच E0 सेल, इकडं 0 लिहिलं आहे म्हणजे E0 सेल स्टँडर्ड इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. कळलं का? म्हणजे या स्पेसिफिक डॅनियलचं एक्झाम्पल, डॅनियल मी इथं कोपऱ्यात बारीक लिहिलं आहे बिकॉज वी हॅव कन्सिडर्ड दिस मेनी टाइम्स. कसं होईल बघा, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल, फक्त झिंक लिहिला म्हणजे झिंक हाफ सेल, 2 हाफ सेल्स त्याच्यामधलं झिंक हाफ सेल, तो ॲनोड आहेच, लिहितो बारीक, प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल. आता हाफ सेल पोटेन्शियलच्या खाली सिम्बॉल लिहिला की तो हाफ सेलचं रिप्रेझेंटेशन. ओके, तो कॅथोड म्हणून काम करतो, इथं लिहितो बारीक. ओके, कॅथोड. हे इक्वेशन झालं असं. आता हे पहिलं तुम्हाला कळलं का बघा. त्याच्यासाठी आणखी एक ॲनॉलॉजी सांगतो तुम्हाला साधी, ट्रकची. एक समजा असा तो एक चढ आहे किंवा असं ब्रिजवर जाण्यासाठी असा चढ आहे. ओके, ट्रक. आता फार चांगली डायग्राम काढत नाही, म्हणजे मी काढू शकत नाही. ओके, एखादा ट्रक म्हणून, गाडी म्हणूया एखादी, नाही का, ट्रक. ओके, चला, चाक आहे. तर एक जण ओढतोय वर, तो बंद पडला आहे. समवन इज पुलिंग, एक जण ओढतोय, अँड द सेकंड वन इज, एक 2 मित्र आहेत. ओके, पुशिंग. आता पुलिंग आणि पुशिंग म्हटलं तर ॲक्शन अपोजिट आहेत ना. म्हणजे इलेक्ट्रॉनिकली पुलिंग म्हणजे इलेक्ट्रॉन घेतो आणि पुशिंग म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज करतो आहे. कळलं का? पण हा जो ट्रक त्याच्यात लोड आहे तो वरती जाणार का नाही जाणार, किती जोरात जाणार वगैरे वगैरे, ते फॅक्टर सगळे, ते दोघांची ॲडिशन होणार. जो पुल करणाऱ्याची ताकद आणि पुश करणाऱ्याची, ती ॲडिशन होऊन त्याचं तो वर जाणार, गेला असेल तर ते तेवढी लागली ताकद, तर पुल करणारा आणि पुश करणारा म्हटलं तर ॲड करायला पाहिजे, सबट्रॅक्ट नाही. आता हे जर असं असतं की आम्हाला जायचं आहे इकडं ट्रकला घेऊन, आणि पुल करणारा इकडं पुल करतो आहे आणि दुसरा आहे तो इकडं पुल करतो आहे, आणि तरी पण वर गेली, तर सबट्रॅक्शन करायला पाहिजे. म्हणजे याचे 5 युनिट एवढी ताकद असेल, याचे 3 असेल, म्हणजे 2, 5 - 3. तसं नाही होत आहे. पुल करणारा, द वन हू इज पुलिंग, तो या डायरेक्शनमध्ये, आणि दुसरा मागून पुश करतो आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिकली तुम्ही इमॅजिन करा की जो इलेक्ट्रॉन रिलीज करतो आहे त्याची इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची टेंडन्सी आणि ओके, म्हणजे देण्याची टेंडन्सी, इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची टेंडन्सी, आणि जो घेतो आहे त्याची पण घेण्याची काहीतरी टेंडन्सी पाहिजे, घेण्याची टेंडन्सी, आणि इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची टेंडन्सी भरपूर आहे, आणि इलेक्ट्रॉन घेण्याची कमी असेल तर, आणि दोन्ही पण जास्त असेल तर, जो देणार आहे त्याची इलेक्ट्रॉन. आता तुम्ही गमत बघा ना, आता हे जे एक्झाम्पल आहे, आपण झिंक हाफ सेल आणि कॉपर हाफ सेल घेतलं होतं, आणि त्याचा EMF पोटेन्शियोमेट्री मेथडनी काढला, तो 1.1 व्होल्ट आहे. जस्ट तुम्हाला हिंट देऊन ठेवतो. झिंक हाफ सेल मी तसाच ठेवतो, स्टँडर्ड कंडिशनमध्ये सगळं चाललं आहे सध्या. आणि इन्स्टेड ऑफ कॉपर हाफ सेल मी समजा इथं सिल्वर हाफ सेल घेतला. फक्त ऐकून ठेवा, हे ऐकण्यासाठी आहे, ते लक्षात येण्यासाठी, इक्वेशन पटण्यासाठी. इक्वेशन प्रूव्ह करायचं नाही, असं इक्वेशन आपण वापरतो, ते कसं काय बरोबर आहे, ते असं कसं काय वापरू शकतो ते कळण्यासाठी ॲनॉलॉजीसाठी आणखी एक एक्झाम्पल. तर सिल्वर हाफ सेल म्हणजे सिल्वर रॉड डीप्ड इन AgNO3 सोल्युशन, स्टँडर्ड कंडिशन, 298 केल्विन, 1 मोलार वगैरे. तर तेव्हा पण तो एक सेल झाला कॉपरच्या ऐवजी सिल्वर, तर तेव्हा त्याचा EMF याच्यापेक्षा जास्त आला. मी आता लिहित नाही, तर गर्दी करत नाही, जास्त आला. आता जास्त आला तर स्टँडर्ड कंडिशन्स आहेत, नेचर, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर इकडं फिक्स आहे, आणि EMF तर याच्यापेक्षा जास्त आला सिल्वर वापरल्यामुळं. तो याच्यापेक्षा जास्त आला म्हणजे मी अंदाजे काहीतरी लिहितो, 1. माझ्या लक्षात नाही, समजा 1.4 म्हणूया आपल्या अभ्यासासाठी. जास्त आला म्हणजे, अरे तो जास्तीचा कशामुळं आला? झिंक हाफ सेल तर फिक्स आहे, स्टँडर्ड कंडिशन आहे, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, 298 केल्विन टेम्परेचर. बरं, इथं बाकीचे फॅक्टर्स सेम आहेत, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, 298 केल्विन, फक्त नेचर बदलला. याचा अर्थ झिंक इथं ॲनोड म्हणूनच काम करतो आहे, त्याची रिलीज करण्याची कपॅसिटी तेवढीच आहे. पण कॉपर आयन्स इन द सोल्युशनच्या तुलनेमध्ये सिल्वर आयन्स इन द सोल्युशन एक्सेप्ट करण्याची टेंडन्सी जास्त आहे ना. जर इथं कॉपर इन सोल्युशन ऑफ कॉपर +2 च्या ऐवजी
सिल्वर इन सोल्युशन ऑफ Ag+ असं घेतलं असतं हा सेल पोटेन्शियोमेट्री मेथडनी EMF काढला असता तर EMF याच्यापेक्षा जास्त येणार, हे मला माहिती आहे, जे माहिती आहे ते सांगितलं. तो जास्त का आला याची तर मग, आणि इथं सिल्वर हाफ सेल जोडला तरी सुद्धा हा ॲनोड म्हणून काम केलेलं आहे, ते मी सांगतोय तुम्हाला. स्टँडर्ड कंडिशन्स दोन्हीमध्ये आहेत, सुरुवातीला पण होतं आणि आत्ता पण आहे. याचा अर्थ टू रिलीज इलेक्ट्रॉन्स टेंडन्सी ऑफ झिंक इन झिंक हाफ सेल, झिंक ॲटम ती तेवढीच आहे. मग EMF वाढला म्हणजे काय वाढलं असलं पाहिजे, जरा कल्पना करा. टू एक्सेप्ट Ag+ आयनची कपॅसिटी इट इज मोर दॅन Copper+2, म्हणजे टू रिड्यूस, टू एक्सेप्ट म्हणजे टू रिड्यूस, आणि त्यामुळं त्याचा ओव्हरऑल EMF वाढला. ओके, EMF ऑफ द सेल, कारण का EMF ऑफ द सेल, आणि म्हणून हे एनॉलॉजी. ओके, म्हणजे या केसमध्ये झिंक इलेक्ट्रॉन रिलीज करतो आहे आणि Copper+2 ओढतो आहे. ओके, म्हणजे झिंक, मग दोघांची झिंक रिलीज करतो आहे, Zn+2 होणार, आणि इथं Copper+2 एक्सेप्ट करतो आहे. त्या दोघांची बेरीज केली तर EMF ऑफ द सेल. पण इथं हाफ सेल बदलला, Ag+वाला हाफ सेल घेतलं तर जरा लवकर आला वरती ट्रक EMF, असं ॲनॉलॉजी समजून घेण्यासाठी. तर याचा अर्थ काय होतो की वेन टू हाफ सेल्स आर जॉईंड, वन विल वर्क ॲज ॲनोड, अनदर विल वर्क ॲज कॅथोड. तो ॲनोड म्हणून जो काम करणार आहे त्याची टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज्ड कॅपॅसिटी म्हणजेच पोटेन्शियल, म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हाफ सेल पोटेन्शियल. अँड द अदर वन हू इज गोइंग टू वर्क ॲज कॅथोड, दोन्हीपैकी एक कॅथोड असतात, त्याची कॅपॅसिटी, टेंडन्सी, पोटेन्शियल टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, टू गेट रिड्यूस्ड म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल, हे दोन्ही ॲड करायला पाहिजे. म्हणजे मग EMF ऑफ द सेल मिळणार. समजलं का? आणि म्हणून हे ट्रकचं एक्झाम्पल दिलं. तर पहिल्यांदा हे तुम्ही सेपरेट सांगितलं की SHE वापरून सेल केले, SHEचे फक्त रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम काढली, पूर्ण ते काढलं नाही. गॅस जार आणि तो हायड्रोजन कसा आत येतो दॅट वी हॅव कन्सिडर्ड, आणि तोपर्यंत एक इक्वेशन नवीन सवय करून घेतली. पहिल्यांदाच बघतोय म्हणून नवीन इक्वेशन नवीन नसतं. तर ई सेल म्हणजे टू हाफ सेल्स वेन दे आर जॉईंड, त्या लिमिटमध्ये विचार करा. पहिल्यांदा इज इक्वल टू त्यातला एक ॲनोड म्हणून काम करणार, तो दुसरा हाफ सेल कॅथोड म्हणून काम करणार. फॉर एक्झाम्पल डॅनियल, किंवा डॅनियलच्या ऐवजी झिंक हाफ सेल आणि सिल्वर हाफ सेल. ओके, तर जो ॲनोड म्हणून काम करणार आहे त्याची टू गेट ऑक्सिडाइज टेंडन्सी, जो कॅथोड म्हणून काम करणार आहे त्यातल्या कॅशनची टू गेट रिड्यूस टेंडन्सी त्या हाफ सेलमध्ये. त्याच्यावरून हे इक्वेशन आलं. आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये असेल तर असं झालं. त्यामुळं E0 सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. आता याचा अर्थ काय झाला की आपण लगेच नेहमीच्याच एक्झाम्पलला लागू करून बघूया की जे काही बाय पोटेन्शियोमेट्री मेथड डॅनियलचं 1.1 व्होल्ट आलेलं आहे, ते पुन्हा पुन्हा बघत आलो आपण. ते इट इज ॲडिशन ऑफ स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल. आता हे जर आपल्याला सवयीच्या डॅनियलला लागू केलं तर हे इक्वेशन याला लागू करूया, हे इक्वेशन त्याला लागू करूया, आणि काय मिळतं बघूया. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. पण तोपर्यंत इथंपर्यंत क्लिअर पाहिजे. आणि हे जे इथं पटपट सांगितलं आहे त्याच्यासाठी आधीचे लेक्चर्स बघितलेले असले पाहिजेत, बघायचे. समजलं नसेल तर विचारायचं असतं. मुद्दा लक्षात येतो का? त्याच्या आधी पोटेन्शियोमेट्री मेथड, त्याच्या आधी SHEचं सेपरेट लेक्चर घेतलं, ते सगळं क्लिअर असेल तर जो नवीन पार्ट बघतो आहे आपण आणि बघितलेलीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळं एक्झाम्पल घेऊन बघतो आहे ते क्लिअर होईल. तर आत्तापर्यंत जे मी सांगितलं हे इक्वेशन समजावून सांगितलं, ॲनॉलॉजी दिली, आणि त्याच्यासाठी डॅनियल सेल वापरला. डॅनियल सेल पुन्हा पुन्हा घेतलेला, त्यामुळे इथं कोपऱ्यात तेवढंच लिहिलं बारीक बारीक. ओके, ते सगळं जर समजा तिथं गोंधळ होत असेल इथं, तर मागचे कुठले मुद्दे व्यवस्थित बघायचे ते तरी कळलं, म्हणजे काहीतरी कळलं, म्हणजे परत अभ्यास झाला. एखादी गोष्ट नाही कळली तर ती कुठली गोष्ट मागची केल्यानंतर कळणार आहे हे कळलं म्हणजे सुद्धा अभ्यास आपण एक स्टेप पुढे गेलो. ओके, येस, ते जरा रब करतो सोयीप्रमाणे. येस, आता बघा मग असंच एक्झाम्पल, हे सगळं मी एक्सप्लेन केलं. नवीन इक्वेशन ते आपल्याला लक्षात येण्यासाठी, ते ट्रक, डॅनियल. ओके, सो
आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये अभ्यास करतो आहे म्हणून स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू त्या दोन, तो सेल आहे म्हटल्यानंतर देर आर 2 हाफ सेल्स, त्यातला एक ॲनोड असेल दुसरा कॅथोड असेल. जो ॲनोड म्हणून काम केला आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड इथंपर्यंत झालं. त्याच्यामध्ये मग एक ॲड करतो, कारण का आम्ही बघितलं आहे झिंक हाफ सेल. बघा आता हे मी काही काही गोष्टी जस्ट बोलतो आहे तर त्या पूर्वी झालेल्या आहेत आणि ते पूर्वीचे लेक्चर तुम्हाला बघता येतं मागे जाऊन. म्हणून झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेलमध्ये झिंक हाफ सेल ॲनोड म्हणून काम केलेलं आहे. पण झिंक हाफ सेल मॅग्नेशियम हाफ सेल त्यावेळेला मॅग्निट्यूड एवढीच आहे म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू, पण झिंक हाफ सेल तिकडे कॅथोड म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे फक्त काय झालं, इलेक्ट्रिकल डबल लेअर झिंक हाफ सेलचा निगेटिव्ह रॉड सोल्युशन पॉझिटिव्ह, कॉपर हाफ सेलचा उलटा. पण मॅग्नेशियम हाफ सेल बरोबर नेमकं काय झालेलं आहे, झिंक मॅग्निट्यूड तेवढीच म्हणजे इलेक्ट्रिकल डबल लेअरचे ते रिप्रेझेंटेटिव्ह साईन्स असतात प्लस मायनस, फक्त नेचर रॉड पॉझिटिव्ह सोल्युशन निगेटिव्ह. म्हणजेच त्याच्यामध्ये आणखी एक इक्वेशन तुम्हाला माहिती पाहिजे. एखाद्या हाफ सेल ओके स्टँडर्ड कंडिशनमध्ये चाललं आहे म्हणून स्टँडर्ड, इतर कंडिशनलाही लागू आहे. सध्या कुठल्या तरी कंडिशन फिक्स म्हणून स्टँडर्ड कंडिशन. ऑक्सिडेशन पोटेन्शियल कोणाचंही असेल, तो ॲनोड म्हणून काम करतो आहे त्या केसमध्ये म्हणून आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियल घेतलं. झिंक हाफ सेल फॉर एक्झाम्पल डॅनियलमध्ये, पण झिंक हाफ सेल मॅग्नेशियम हाफ सेल बरोबर कपल केला स्टँडर्ड कंडिशनमध्ये, तर त्याचं जे काही इलेक्ट्रोड पोटेन्शियल येणार आहे डॅनियलमध्ये, फक्त तिकडं तो कॅथोड म्हणून काम करतो आहे. मग काय करणार, जस्ट यू चेंज द साईन, मॅग्निट्यूड इज गोइंग टू रिमेन सेम, फक्त तो कॅथोड म्हणून काम करणार आहे. इलेक्ट्रिकल डबल लेअरचं नेचर रॉड निगेटिव्ह सोल्युशन पॉझिटिव्ह, त्याच्याऐवजी रॉड पॉझिटिव्ह सोल्युशन निगेटिव्ह. म्हणजेच ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हाफ सेल वेन इट वर्क्स एज ॲनोड, तो जर कॅथोड म्हणून काम करत असेल तर काय करायचं, इज इक्वल टू मायनस रिडक्शन पोटेन्शियल. स्टँडर्ड कंडिशनमध्ये असेल तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे एखादा हाफ सेलचं समजा तुम्हाला ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळालं आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये मिळालं म्हणजे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल हाफ सेल पोटेन्शियल मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर, आणि तो केव्हा तरी कॅथोड म्हणून काम करत असेल तर त्याचा साईन बदला तुम्हाला. म्हणजेच काय होणार, हे साईन इकडे पण आणू शकतो ना, की ऑक्सिडेशन पोटेन्शियल माहिती आहे तुम्हाला स्टँडर्ड कंडिशनमध्ये, समजा झिंक हाफ सेलचं काढणार आहे आपण आता, त्याचे साईन बदलले की तू जेव्हा कॅथोड म्हणून काम करेल त्यावेळेला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मॅग्निट्यूड तेवढीच असणार, जस्ट इथली साईनमध्ये मायनस म्हणजे बदलायची, जी असेल ती बदलायची. वी गेट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. हे एक आपल्याला माहीत असावं. समजते का? ओके. आता एक्झाम्पल बघूया. हे इक्वेशनची सवय करून घेतली, पहिला याची सवय करून घेतली. डॅनियलसाठी मुद्दाम ते एक्झाम्पल म्हणून लिहिलं. आणि झिंक हाफ सेल स्टँडर्ड कंडिशनमध्येच डॅनियलमध्ये ॲनोड आहे तर दुसरीकडे कुठेतरी कॅथोड आहे. तर अशा वेळेला ॲनोड स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड त्याचं जे काही आम्हाला मिळालं कळलं, तर जेव्हा कॅथोड म्हणून काम करेल त्यावेळेला त्याचे रिडक्शन पोटेन्शियल लागणार तिथं इक्वेशनप्रमाणे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. तर काही करायचं नाही, कारण का मॅग्निट्यूड तेवढीच राहणार आहे. कारण मॅग्निट्यूड तेवढीच राहणार आहे का बरं, पुन्हा तेच मागचं स्टेटमेंट, त्या हाफ सेलचं हाफ सेल पोटेन्शियल नेचर कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर प्रेशर हे फिक्स असेल तर हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल इट विल नॉट चेंज. फक्त तो ॲनोड आहे का कॅथोड आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रिकल डबल लेअरचं नेचर बदलणार. ओके, येस. म्हणून हे एक इक्वेशन माहीत पाहिजे. आता इथं या आणि हे इक्वेशन आमचं स्टँडर्ड कंडिशनमध्ये करतो आहे. म्हणून E0 सेल स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड. ओके, आता एक पुन्हा झालं त्यामुळे मी सोयीसाठी बारीक बारीक लिहितो, प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. हे जनरल इक्वेशन लिहिलं. इन दिस केस झिंक हाफ सेल इज ॲनोड म्हणून फक्त झिंक सिम्बॉल लिहितो रिप्रेझेंटेटिव्ह, अँड कॉपर हाफ SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज कॅथोड म्हणून इथं फक्त SHE लिहिलं. बट बाय पोटेन्शियोमेट्री मेथड, मगाशी सांगितलं बाय पोटेन्शियोमेट्री मेथड एक्सपेरिमेंटली आम्हाला काय मिळालेलं आहे, याचं झिंक हाफ सेल वेन कपल्ड विथ SHE पोटेन्शियोमेट्री मेथड 2 वे की प्रिव्हियसली वी हॅव कन्सिडर्ड,
ते पहिला करायचं. ते केलं नसेल आणि डायरेक्ट हे बघत असाल तर तुम्हाला सोपं असून हे इथं या पॉईंटला कन्फ्यूज होणार. बाय पोटेन्शियोमेट्री मेथड या सेलचा एनी टू सेल्स आपण पोटेन्शियोमेट्री मेथडनी त्या सेलचा EMF काढतो. एनी टू हाफ सेल्स वेन दे आर जॉईंट मेक्स अ सेल. त्या सेलचे EMF वी कॅन फाइंड बाय पोटेन्शियोमेट्री मेथड टू वे की, नाही का. तर ते या केसमध्ये स्टँडर्ड कंडिशनमध्ये E0 सेल तो 0 पॉईंट मगाशी पण लिहिलं होतं 0.76 वोल्ट आलेला आहे. 76 वोल्ट 0.76 वोल्ट प्लस स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे स्लाइट ऑक्सिडेशन असल्यामुळं लिहिताना ते हाफ सेल पोटेन्शियल SHE स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ SHE कारण मी मागं 2-3दा रिपीट केलं आहे बघा. H2 गॅस पास्ड इन H+ आयन्स स्टँडर्ड कंडिशनमध्ये तर स्लाइट फॉरवर्ड जाऊन इक्विलिब्रियम येतो. पण तो स्लाइट एवढा स्लाइट आहे की वी हॅव फिक्स्ड इट्स व्हॅल्यू टू 0. तर ते ॲक्च्युली स्लाइट फॉरवर्ड जातो म्हणून ते स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. पण फरक काहीच पडत नाही कारण का इज इक्वल टू 0 वोल्ट साईन बदलायचं आहे फक्त. स्टँडर्ड जेव्हा तो कॅथोड म्हणून काम करणार आहे तेव्हा साईन बदलायचं आहे फक्त. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ SHE तर 0.0 वोल्टचं साईन बदललं तर ते 0च राहणार आहे. 0.0 वोल्ट म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ SHE 0 ते आम्ही फिक्स केलेलं आहे स्टँडर्ड कंडिशनमध्ये. त्याचा अभ्यास आपण आधी केला आणि एक्सपेरिमेंटली या सेलचा EMF पोटेन्शियोमेट्री मेथडनी काढला. तो एवढा आला. कुठल्याही सेलचा काढू शकतो. 2 हाफ सेल्स कुठलेही असतील एक्सपेरिमेंटली तर काढला याचा अर्थ हे माहिती आहे मग हे कळणार. म्हणजे आता बघा हे इकडे सॉल्व करतो मी. ओके ते नंतर तिकडं सॉल्व करू. ओके ई सेल याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. त्यातला ई सेल इथं पोटेन्शियोमेट्री मेथडनी 0.76 आला. 0.76 वोल्ट इज इक्वल टू झिंक हाफ सेलचा आम्हाला माहीत नाही आहे. तर स्टँडर्ड पण इथं या केसमध्ये त्याने ॲनोड म्हणून काम केलं आहे म्हणजे तो स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड तो SHEचा 0 असतो 0. याचा अर्थ कळला का तिकडचं चाललं आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल SHEचं 0 फिक्स केल्यामुळं आम्हाला आता हाफ सेल पोटेन्शियल मिळालं. सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल मिळालं नाही का. बाय पोटेन्शियोमेट्री मेथड आम्हाला सेलचा EMF काढता येतो आणि हाफ सेलचं आम्हाला माहिती करून घ्यायचं होतं. मग काही आपण 10 हाफ सेल्स वगैरे कल्पना केल्या होत्या मागच्या आठवा. पण असं केल्यामुळं एका हाफ सेलचं अंडर स्टँडर्ड कंडिशन्स स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हाफ सेल पोटेन्शियल फिक्स केलं. SHE 0ला फिक्स केलं. त्याच्यामुळं काय झालं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल इथं काय आलं हे 0 आणि हे कंप्लीट सेलचं म्हणजेच याचं म्हणजे डायरेक्ट याचा अर्थ काय होतो बघा 0 पॉईंट आणि मी मुद्दाम प्लस लिहितो. प्लस आहेच तो काही नाही लिहिलं म्हणजे प्लस समजतो आपण असतंच ते 0.76 वोल्ट. आता दुसरा हाफ सेल कुठलाही असू दे ना. झिंक हाफ सेल कपल्ड विथ SHE. डॅनियलमध्ये झिंक हाफ सेल कपल्ड विथ कॉपर हाफ सेल झिंक हाफ सेल कपल्ड विथ सिल्वर हाफ सेल किंवा आणि मॅग्नेशियम हाफ सेल कोणी असू दे तो कॅथोड म्हणून काम करणार का ॲनोड म्हणून काम करणार यात बदल होईल. त्याप्रमाणे साईन बदलायचं. पण नेचर म्हणजे झिंक हाफ सेल नेचर कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर प्रेशर गॅस असतं तर प्रेशरचा मुद्दा. नेचर कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर गॅस नाही आहे त्यामुळं पण थिरॉटिकली म्हणताना म्हणूया प्रेशर हे 4 फॅक्टर्स फिक्स असतील. देन इट्स हाफ सेल पोटेन्शियल इज फिक्स. ते आम्ही काढलं. स्टँडर्ड कंडिशनमध्ये आता झिंक हाफ सेल कुठेही वापरला तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल एवढा आणि तो झिंक हाफ सेल जर कुठं कॅथोड म्हणून काम करत असेल तर त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल वापरायचं आहे. त्याचं जे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे साईन असेल त्याला -1 मल्टिप्लाय करा. प्लस आहे मायनस होणार. हा एक मुद्दा सायमल्टेनियसली जरा बघून ठेवा. आता इथं या 2 हाफ सेल्स त्याच्यापासून सेल तयार झाला. पोटेन्शियोमेट्री मेथडने त्याचं EMF काढलं. ते इथं लिहिलं पण होतं मगाशी मी नाही का. इथं पुन्हा ते लिहितो नाही का. तर E0 सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये म्हणून E0 सेल स्टँडर्ड EMF ऑफ सेल तर ते 0.34 वोल्ट आला होता.
आणि त्यावेळेला आम्हाला कळलं होतं की एस एच ई हा ॲनोड म्हणून काम केलेला आहे. मग आता हे इक्वेशन म्हणजे हे जनरल इक्वेशन, मग हे स्टँडर्ड कंडिशनमध्ये, आणि हे एक्झाम्पल घेतलं होतं नाही का. हे याची सवय पाहिजे आणि नंतर याची सवय करून घ्यायची, अर्थ समजून घ्यायचा आणि मग ते रिपीट केलं की लक्षात राहतं, म्हणजे सवय असं येतं. मग आता इथं कसं होईल बरं, बेसिक इक्वेशन तेच, स्टँडर्ड ई एम एफ ऑफ सेल, त्यातला जो ॲनोड म्हणून असेल स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. म्हणजे आता या केसमध्ये काय झालेलं आहे, एस एच ई इट हॅज वर्कड ॲज ॲनोड म्हणून इथं खाली लिहितो, अँड कॉपर हाफ सेल इट हॅज वर्कड ॲज कॅथोड म्हणून कॉपर सिम्बॉल इथं लिहितो. आणि पोटेन्शियोमेट्री मेथडनी याचा स्टँडर्ड ई एम एफ ऑफ सेल म्हणजे E0 सेल काढलेला आहे, तो एवढा आलेला आहे, म्हणजे हे माहिती आहे. आणि एस एच ई इथं ॲनोड म्हणून काम करतो आहे, तिकडे कॅथोड म्हणून काम करत होता, असे नका. बट हाफ सेल पोटेन्शियल ऑफ एस एच ई स्टँडर्ड कंडिशनमध्ये, एस एच ई नावाचं सुरुवातच आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, तो 0, तो फिक्स केला आहे, पण आर्बिट्ररीली फिक्स टू 0. तो 0 फिक्स का करू शकलो वगैरे, दॅट डिस्कशन हॅज बीन कवर्ड, गो थ्रू इट. आणि त्यामुळे मग इथं स्टँडर्ड कंडिशनमधला या सेलचा ई एम एफ किती आहे, पोटेन्शियोमेट्री मेथडनी एक्सपेरिमेंटली आलेला, दॅट आय विल फील 0.34 वोल्ट इज इक्वल टू 0 वोल्ट. ओके, 0.0 वोल्ट प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर. आता याचा अर्थ काय झाला, हे 0 आहे, याचा अर्थ काय झाला, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल, कॉपर खाल्लेला आहे म्हणजे तो कॉपर हाफ सेलचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, हा किती आला, प्लस 0.34 वोल्ट. कळलं का, एस एच ई का डिझाईन केला आता कळलं असेल तुम्हाला. सेलचा ई एम एफ ऑफ अ सेल वी कॅन एक्सपेरिमेंटली फाइंड बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री मेथड. ओके, ते तर प्रत्येक वेळेला करतोच आपण. याचंही काढलं 0.76 वोल्ट आलं, त्याचंही काढलं 0.34 वोल्ट आलं, डेरिव्हलचं आधीच काढलं होतं 1.1 वोल्ट, आणि कुणाचं असेल. पण एक हाफ सेल आपण असा डिझाईन केला, रेफरन्स इलेक्ट्रोड नाही का. अर्लियर लेक्चर, आता रिव्हिजन, आता अर्लियर लेक्चरचं पुन्हा करा, गो थ्रू इट, की अंडर स्टँडर्ड कंडिशन्स स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इट्स oxidation potential, standard condition, standard oxidation potential is fixed to 0 volt. आणि मग तो हाफ सेल एस एच ई आणि झिंक हाफ सेल, तो हाफ सेल, आणि कॉपर हाफ सेल, तो हाफ सेल, सिल्वर हाफ सेल, तो हाफ सेल, असं मग आता हे 2 एक्झाम्पल घेऊन दाखवले. आता कुठलाही हाफ सेल घ्या, हुज हाफ सेल पोटेन्शियल, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये असेल तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इफ यू वॉन्ट टू नो, तो घ्या, कपल विथ एस एच ई, पोटेन्शियोमेट्री मेथडनी ई एम एफ काढा, आणि याप्रमाणे इक्वेशनमध्ये तो पोटेन्शियोमेट्री मेथडनी त्याचा जो ई एम एफ येईल इथं आला एवढा, तो भरा. त्या केसमध्ये एस एच ई ॲनोड आहे का कॅथोड आहे त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू भरा. या केसमध्ये ॲनोड आहे 0, तर म्हणून तुम्हाला इथं रिडक्शन पोटेन्शियल मिळाला, तो पॉझिटिव्ह आहे. या केसमध्ये असं झाल्यामुळं झिंकच्या केसमध्ये काय झालं, ई सेल झाला, इथं पुढं आपण लिहिला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल 0. ओके, इथं कॅल्क्युलेट करून दाखवायचं राहिलं बघा, हे इक्वेशन पुन्हा इथं वापरतो मी आता. याचं 0.76 वोल्ट आहे, मला वाटतं तिथं करून दाखवलं मी, येस इथं करून दाखवलं. तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक, SOP नवीन टर्मिनॉलॉजी, ऑक्सिडेशन पोटेन्शियल अंडर स्टँडर्ड कंडिशन झिंकची एवढी मिळाली पॉझिटिव्ह, आणि रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये कॉपरची एवढी मिळाली. पण झिंक हाफ सेलची ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे, आणि कॉपर हाफ सेलचे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे. असं का शंका, आता परत त्यातले बारकावे सुरू झाले. आता ते तुम्हाला लक्षात येतं का बघा, ते आता हे लेक्चर बऱ्यापैकी वाढलं, आता हे थांबवून इथंपर्यंतचा विचार करा. मग परत मग हे एक्झाम्पल आणखी दुसरं एक्झाम्पल घेऊन त्यातलं इतर बारकावे, की आपण स्टँडर्ड कंडिशनमध्ये झिंकचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढलं, म्हणजेच इक्वेशनप्रमाणे ते आलं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक पॉझिटिव्ह आला, 0.76 वोल्ट आला.
आणि इथं आम्ही स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॉपरचं करण्यासाठी इक्वेशन वापरलं, तर इक्वेशनमध्ये भरल्यानंतर काय मिळालं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर पॉझिटिव्ह आलेलं आहे. ठीक आहे, साईन बदलला तर, कारण तोच हाफ सेल कुठल्या तरी दुसऱ्या हाफ सेलबरोबर ॲनोड, कुठल्या तरी दुसऱ्या हाफ सेलबरोबर तिसऱ्या हाफ सेलबरोबर कॅथोड, म्हणजेच स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ झिंक -0.76 वोल्ट. तसं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये करतो आहे ऑफ कॉपर, फक्त साईन बदलायचं, -0.34 वोल्ट झालं. इथं हे इक्वेशन लिहिल्याप्रमाणे. पण मग दोन्हीपैकी एक कुठलं तरी, समजा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक पॉझिटिव्ह आलेलं आहे आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर मात्र मिळाला, आम्हाला व्हॅल्यू कळाली, तो पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजे त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल निगेटिव्ह येणार आहे, याचं पॉझिटिव्ह येणार आहे. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक पॉझिटिव्ह आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॉपर निगेटिव्ह. वाय दिस डिफरन्स? शंका तुम्हाला यायला पाहिजे, मीच सांगितलं. तर इथंपर्यंत करा, म्हणजे ते सांगणं जरा मला सोयीचं होईल. आणि असं बघा, त्यातले बारकावे आणि इंटरेस्ट वाढत जातो, तुमच्या लक्षात येत जाईल. तसा टॉपिक अवघड नसतोच, सायमल्टेनियसली कोण करतात त्यांना सोपं जातोच, पण त्या सोपा म्हणजे अवघड नाही त्या अर्थाने, आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर नाही, पण त्यात असे बारकावे आणि बारकावे नवीन त्यात ॲड होत जातात आणि त्यामुळे मागचं व्यवस्थित करायला लागतं, किंवा त्यानिमित्ताने पुन्हा मागचं करतो. आणि तो परत मी पुढच्या लेक्चरला यातले कुठला बारकावा चर्चेत येणार आहे तो सांगणार. या टाईपचे 2-3 एक्झाम्पल्स मुद्दाम परत घेणार. आणि हे सगळं MCQला त्या लेवलला घ्यावं लागतं म्हणून घ्यायचं असतं. ही थिअरी फक्त बोर्डसाठी आहे असं समजू नका. थँक्यू.